अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये ब्लाऊज कटिंग कशी करायची, तर याच्यामध्ये बघा, अगोदर मी उसवलेल्या ब्लाऊजपासून ग्रे कलरच्या ब्लाऊजवर मी मापे काढली. एकदम परफेक्ट आल्याच्या नंतर मग मला अनुभव आला आणि मग मी दुसरा एक ब्लाऊज कटिंगला घेतला. तर आपल्याला 2 ते 3 मिनिटामध्ये अगदी दुसरा ब्लाऊज आपला कटिंग झाला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपल्याला जे आपण आत्ताचं ब्लाऊज कट करतो तर याच्यामध्ये आपल्याला कुठेही काही वाढवायचं नाही आहे, कारण आपण ग्रे कलरच्या ब्लाऊजमध्ये आपण वाढवलेलं. पहिला ब्लाऊज कटिंग करताना जर नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल. आणि मग मी दुसरा ब्लाऊज कटिंग करायला घेतला. दोन्ही ब्लाऊज एकदम कमी वेळात माझे कटिंग झालेत आणि खूप सुंदर अशी याची स्टिचिंग आहे, कारण मी ह्या मापावर मी अनेक ब्लाऊज शिवलेले आहेत त्याच कस्टमरचे, अजून दुसऱ्या कस्टमरचे, कारण एकसारखे मापे अनेक असतातच. तर खूप सुंदर असा फिटिंग आणि कटिंग पण आली. आता आपल्याला ॲडजस्ट करायचं होतं. 80 पॉईंट कपडा होता अस्तरचा आणि याला लागत होतं 90 पॉईंट. तर आपल्याला जिथं ॲडजस्ट करता येईल तिथं आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं. तर याच्यामध्ये बाही निघण करणे मी हे चेक करून मग मी अजून मापे ठेवत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडासा जॉईंट बसन वरच्या बाजूने, कारण तिथं अस्तर आपलं कमी पडलं आहे. तर अस्तर आपल्याला कमी पडल्याच्या नंतर काही अडचण नाही, आपण जॉईंट त्याला देऊ शकतो. अगदी अर्धा इंचाचा जॉईंट लागेल आपल्याला, तर ते आपण नंतर देऊ. तर आता उरलेल्या कपड्यामध्ये मला बाही ॲडजस्ट करायची, तर मी बाही कट करते. आता बाहीला पण आपल्याला पुढं जोड येणार आहे, तर त्याच्यानंतरच बाहीला आपल्याला आकार द्यायचा. एक तर सरळ कापले तरी चालते किंवा आकार दिला तरी पण चालते. आता मेन फॅब्रिकवर आपल्याला कटिंग करायची. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर मी अजिबातच बाहीला आकार दिला नाही, कारण सरळ सरळ कट केले, कारण आपल्याला त्याला जॉईंट द्यायचं आहे. तर आकार द्यायला आत्ताच नको होतं. आणि मी हर एक ब्लाऊजला असं जर काही प्रॉब्लेम असेल तर मग मी आकार हा नंतरच देते, जॉईंट दिल्याच्या नंतर, अगोदर देत बसत नाही. तर पूर्ण मापी एकावर एक ठेवून कट करायची. आता ह्या ब्लाऊजला लायनिंग आहे तर त्यानुसारच आपल्याला ब्लाऊज ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला सुईचा उलटा कपडा आपल्याला चेक करायचा आहे, लायनिंग चेक करायची आणि त्यानुसारच आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची. जे नवीन असेल त्यांच्यासाठी हे खास आहे का, ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि जेवढं ॲडजस्ट होईल तेवढं आपल्याला ॲडजस्ट करूनच कपडा करायचा आहे, कारण आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचं हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी जॉईंट द्यायचं आहे तर आपल्या आठवणीत राहिलंच पाहिजे, नाहीतर पूर्ण ब्लाऊजची कटिंग केलेली ही फेल होऊ शकते. तर आपलं बघा, कटोरीला जॉईंट द्यायचं होतं तर ते थोडंसं अधुरं होतं. तर मग ग्रे कलरचा ज्याच्यावर पूर्ण परफेक्ट माप होतं मी ते टाकलं आणि मेन फॅब्रिक एकदम फेस टू फेस कटिंग केली, कारण मला अस्तरला जॉईंट द्यायचं आहे. तर माझ्या ते लक्षात आलं पाहिजे. तर मग मी जे बरोबर आहे तोच मी समोरचा भाग घेतलेला. अशा पद्धतीने जवळजवळ कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझे नवीन नवीन आयडिया कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा.